नमस्कार मित्रांनो, जय जय रामकृष्ण हरी, जय श्री हरी विठ्ठल. तुम्हीही एकादशीचा उपवास करता का? पण मनात कधी असा प्रश्न आला आहे का? उपवास नेमका कसा करावा? कोणते नियम पाळावेत? पूजा कशी करावी? पारण कधी आणि कसे करावे? आणि कोणत्या चुका केल्यामुळे उपवासाचे पुण्य कमी होऊ शकते? अनेक जण श्रद्धेने उपवास करतात, पण योग्य माहिती नसल्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी नकळत राहून जातात. त्यामुळे अपेक्षित आध्यात्मिक लाभ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकादशी उपवासाचे खरे महत्त्व, संपूर्ण नियम, पूजा विधी, पारण करण्याची योग्य पद्धत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि भक्तिभावाने उपवास केल्यास जीवनात मिळणारे आध्यात्मिक लाभ. मित्रांनो, एकादशी हा फक्त अन्न न खाण्याचा दिवस नाही, हा मन, वाणी आणि आचरण शुद्ध करण्याचा दिवस आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण, भक्ती आणि संयम यांना विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक ग्रंथामध्ये असे वर्णन आढळते की श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक केलेला एकादशीचा उपवास मनाला शांतता, आत्मबल आणि ईश्वर भक्ती वाढवण्यास सहाय्यकारी मानला जातो. अनेक भक्तांचा विश्वास आहे की यामुळे जीवनात सकारात्मकता येते आणि मोक्ष मार्गाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळते. मात्र लक्षात ठेवा, उपवास हा श्रद्धेचा विषय आहे, त्याला चमत्काराची हमी समजू नये. म्हणून मनापासून केलेली भक्ती आणि सत्कर्म हे सर्वात मोठे साधन मानले गेले आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक भागात अशी माहिती आहे जी कदाचित तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल. चला तर मग भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंच्या चरणी वंदन करून सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. एकादशी म्हणजे नेमके काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पक्षातील 11वी तिथी म्हणजे एकादशी. महिन्यात 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. त्यामुळे वर्षभर साधारण 24 एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्याची संख्या वाढू शकते. सनातन परंपरेत एकादशीला भगवान श्री विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी उपवास, जप, नामस्मरण, पूजा, दान आणि सत्कर्म करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. धार्मिक कथानुसार भगवान श्री विष्णूंच्या दिव्य शक्तीतून एकादशी देवी प्रकट झाली आणि तिने अधर्माचा नाश केला. म्हणूनच एकादशी ही पापांपासून दूर नेणारी, मन शुद्ध करणारी आणि ईश्वर भक्ती वाढवणारी तिथी मानली जाते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही. उपवास म्हणजे उप प्लस वास, म्हणजे परमेश्वराच्या अधिक जवळ राहण्याचा प्रयत्न. या दिवशी केवळ शरीराला विश्रांती देणे नव्हे, तर मनातील राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार आणि वाईट विचार यांचाही त्याग करण्याचा संकल्प केला जातो. अनेक संतांनी सांगितले आहे, मुखी हरिनाम, अंतरी प्रेम आणि आचरणात सत्य असेल तरच उपवास पूर्णत्वाला जातो. म्हणून एकादशीच्या दिवशी शक्य तितके ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. श्रीराम जय जय राम किंवा जय जय राम कृष्ण हरी या नामाचा जप करा. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता किंवा हरिपाठाचे वाचन करा. कोणालाही दुखवू नका. खोटे बोलणे, रागावणे आणि वाद घालणे टाळा. यामुळे मन प्रसन्न राहते आणि भक्ती अधिक दृढ होते. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी काय करावे? तर अनेक जण एक चूक करतात, ते थेट एकादशीच्या दिवशी उपवास सुरू करतात. पण शास्त्र परंपरेनुसार उपवासाची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू करणे अधिक योग्य मानले जाते. उपवास हा केवळ एक दिवसाचा नियम नसून तो मन, शरीर आणि विचार शुद्ध करण्याचा संकल्प आहे. म्हणून एकादशीच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच मनात हा संकल्प करा, हे श्री विष्णू, उद्याच्या एकादशीचा उपवास मी श्रद्धेने, भक्तीने आणि शुद्ध भावनेने पूर्ण करू दे. हा संकल्प मनाला स्थिर करतो आणि उपवासाचा खरा हेतू लक्षात ठेवण्यास मदत करतो. आदल्या दिवशी आहार कसा असावा? शक्यतो सात्विक आणि हलका आहार घ्या.
ताजे, साधे आणि पचायला हलके अन्न खा. अति तिखट, अति तेलकट किंवा जड अन्न टाळा. मद्य, तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण लवकर करा. अनेक परंपरांमध्ये दशमी तिथीपासूनच तामसिक अन्न टाळण्याची प्रथा आहे. स्थानिक परंपरेनुसार काही जण धान्याचा त्यागही करतात. मानसिक तयारी तुमची ठेवा. फक्त शरीर नव्हे तर मनही तयार असावे. या दिवशी प्रयत्न करा. कोणाशीही भांडण करू नका. कटू शब्द बोलू नका. मनात द्वेष किंवा मत्सर ठेवू नका. शक्य तितका वेळ देवाचे नामस्मरण करा. कारण मन शांत असेल तरच उपवासाचे आध्यात्मिक महत्त्व अधिक अनुभवता येते. एकादशीच्या दिवशी आधीच पूजा साहित्य तयार ठेवा. भगवान श्री विष्णू किंवा श्री विठ्ठल यांची मूर्ती किंवा फोटो, तुळशीची पाने, फुले, दिवा, उदबत्ती, हळद कुंकू, नैवेद्य, फळे किंवा उपवासाचे पदार्थ परंपरेनुसार. यामुळे दुसऱ्या दिवशी घाई गडबड होत नाही आणि पूजा शांतपणे करता येते. महत्त्वाची तुमच्यासाठी सूचना: जर तुमचे वय जास्त असेल, तुम्ही गर्भवती असाल, स्तनपान करत असाल किंवा तुम्ही मधुमेह किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर उपवास आपल्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे योग्य आहे. भक्ती ही उपाशी राहण्यात नसून श्रद्धा आणि प्रामाणिक भावनेत आहे. एकादशीच्या दिवशी सकाळपासून काय करावे? संपूर्ण पूजा विधी. जय श्री विष्णू, जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता सुरू होतो एकादशीच्या उपवासातील सर्वात महत्त्वाचा भाग. या दिवशी सकाळची सुरुवात जशी होते तसा संपूर्ण दिवस भक्तिमय होतो. म्हणून शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी प्रथम भगवान श्री विष्णूंचे स्मरण करा आणि मनात म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर स्वच्छ स्नान करून शक्यतो हलक्या रंगाचे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. स्नान करतानाही भगवानाचे नामस्मरण करत राहा. उपवासाचा संकल्प: पूजेपूर्वी देवासमोर हात जोडून मनापासून संकल्प करा, हे श्री हरी, आजची एकादशी मी श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध मनाने पाळत आहे. माझ्याकडून जाणून बुजून किंवा नकळत काही चूक झाली तर मला क्षमा करा आणि सद्बुद्धी द्या. हा संकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पूजा कशी करावी? देवघर स्वच्छ करून भगवान श्री विष्णू किंवा श्री विठ्ठल यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. यानंतर क्रमाने हळद कुंकू अर्पण करा, फुले अर्पण करा, तुळशीचे पानं उपलब्ध असल्यास भक्तिभावाने अर्पण करा. भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय मानली जाते. धूप आणि दीप दाखवा. नैवेद्य म्हणून फळे किंवा परंपरेनुसार उपवासाचे पदार्थ अर्पण करा. यानंतर शांतपणे प्रार्थना करा. कोणते स्तोत्र म्हणावे? तर शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा श्री विष्णू अष्टोत्तर शतनामावली, भगवद्गीतेचा एखादा अध्याय, हरिपाठ, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. यापैकी जे शक्य असेल ते श्रद्धेने करा. दिवसभर काय करावे? मित्रांनो, एकादशीचा दिवस हा केवळ उपाशी राहण्याचा नाही तर नामस्मरणाचा दिवस आहे. म्हणून दिवसभर शक्य तितक्या वेळा जय जय रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम, जय जय राम, ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करत राहा. मन शांत ठेवा. कोणाची निंदा करू नका, खोटे बोलू नका, रागावर नियंत्रण ठेवा. गरजूंना मदत करा आणि शक्य असल्यास दानधर्म करा. कारण शास्त्रात सांगितले आहे की भक्ती, दया, संयम आणि सत्य यांच्याशिवाय उपवास अपूर्ण मानला जातो. एकादशीच्या दिवशी काय खावे, काय टाळावे या चुका करू नका. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आता आपण अशा विषयाकडे येत आहोत ज्याबद्दल सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. एकादशीच्या दिवशी नेमके काय खावे, काय टाळावे? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. उपवासाचा उद्देश पोट भरणे नाही तर मन आणि इंद्रियांवर संयम ठेवणे हा आहे. त्यामुळे दिवसभर सतत उपवासाचे पदार्थ खात राहणे हा उपवासाचा खरा हेतू नाही. परंपरेनुसार उपवास करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असू शकतात. काही जण निर्जला उपवास करतात, तर काही जण फक्त पाणी घेतात. काही जण फळाहार करतात, तर काही जण दूध, ताक किंवा उपवासाचे सात्विक पदार्थ मर्यादित प्रमाणात घेतात. आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार योग्य प्रकार निवडणे अधिक हितावह आहे. उपवासात कोणते पदार्थ घेतले जातात? स्थानिक परंपरेनुसार अनेक जण पुढील काही पदार्थ घेतात: फळे, दूध, दही, ताक, शेंगदाणे, राजगिरा, साबुदाणा, भगर. परंपरेनुसार रताळे, बटाटा, सैंधव मीठ. वेगवेगळ्या भागांमध्ये परंपरा बदलू शकतात. त्यामुळे आपल्या घराच्या
किंवा घरच्या धार्मिक परंपरेचे पालन करणे योग्य ठरते. काय टाळावे? अनेक वैष्णव परंपरांमध्ये एकादशीला धान्य आणि कडधान्य टाळण्याची प्रथा आहे. तसेच अति खाणे टाळा, तामसिक अन्न टाळा, मद्य आणि व्यसनापासून दूर राहा, राग, मत्सर, अहंकार आणि अपशब्द टाळा, कारण मन शुद्ध नसताना केलेला उपवास अपूर्ण मानला जातो. सर्वात मोठ्या चुका. अनेक भक्त नकळत या चुका करतात. उपवास करून दिवसभर रागवणे, दुसऱ्यांची निंदा करणे, खोटे बोलणे, दिवसभर मोबाईल, टीव्ही, निरर्थक गोष्टींमुळे वेळ घालवणे, उपवासाचे पदार्थ वारंवार खाऊन शरीराला जड वाटेल इतके खाणे, देवाचे नामस्मरण न करता फक्त अन्न टाळणे. लक्षात ठेवा, भगवान श्री विष्णूंना केवळ उपवास नव्हे तर शुद्ध मन, प्रेम, नम्रता आणि भक्तिप्रिय आहे. म्हणून एकादशीचा दिवस शक्य तितका जप, प्रार्थना, सत्संग, धर्मग्रंथ वाचन आणि चांगल्या विचारामध्ये घालावा. शास्त्रामध्ये सांगितले आहे की श्रद्धेने केलेले लहानसे सत्कर्मही ईश्वराला प्रिय असते. एकादशीच्या दिवशी रात्री जागरण का करावे? हरिनामाचे महत्त्व आणि पारणाची तयारी. जय श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, एकादशीचा दिवस संपत आला की अनेक जण विचारतात, रात्री जागरण करणे आवश्यक आहे का? धार्मिक परंपरेनुसार एकादशीच्या रात्री भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण, भजन, कीर्तन, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन करत जागरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने संपूर्ण रात्र जागेच राहिले पाहिजे. जर वय, आरोग्य किंवा कामाच्या कारणामुळे ते शक्य नसेल तर जितका वेळ शक्य असेल तितका भक्तिभावाने हरिनाम घ्या. देवाला तुमची प्रामाणिक भावना अधिक महत्त्वाची आहे. रात्री कोणते नाम घ्यावे? या दिवशी वारंवार पुढील मंत्रांचा जप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय, जय जय राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो नारायणाय. या नामस्मरणामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि ईश्वर भक्ती अधिक दृढ होते. रात्री काय टाळावे? एकादशीच्या रात्री निरर्थक गप्पा मारणे टाळा, वादविवाद करू नका, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शक्य असल्यास टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ घालवण्याऐवजी भजन, कीर्तन किंवा धर्मग्रंथाचे वाचन करा. द्वादशीला पारण का करतात? मित्रांनो, उपवास जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्वाचे आहे त्यांचे योग्य वेळी पारण करणे. धार्मिक परंपरेनुसार द्वादशी तिथीमध्ये योग्य वेळेत पारण करणे आवश्यक मानले जाते, कारण योग्य वेळी पारण केल्यानेच उपवासाची सांगता पूर्ण झाल्याचे मानले जाते. मात्र पारणाची वेळ प्रत्येक एकादशीला पंचांगानुसार बदलू शकते. त्यामुळे आपल्या भागातील विश्वसनीय पंचांग किंवा मंदिराने सांगितलेली वेळ पाहूनच पारण करावे. पारणापूर्वी काय करावे? दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. भगवान श्री विष्णूंची पुन्हा पूजा करा. तुळशी अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा, हे श्री हरी, तुमच्या कृपेने माझा एकादशीचा उपवास पूर्ण झाला. माझ्याकडून झालेल्या सर्व चुका क्षमा करा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. एकादशीचे पारण कसे करावे? योग्य पद्धत, नियम आणि टाळावयाच्या चुका. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपल्या श्रद्धेने एकादशीचा उपवास केला, दिवसभर हरिनाम घेतले, पूजा केली, मन शांत ठेवले. पण आता एक शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा उरतो, पारण. अनेक लोक उपवास करतात पण योग्य पद्धतीने पारण करत नाहीत. धार्मिक परंपरेनुसार उपवासाची पूर्णता द्वादशीला योग्य वेळी पारण केल्यावरच मानली जाते. पारण म्हणजे काय? पारण म्हणजे श्रद्धेने केलेल्या उपवासाची शास्त्रोक्त सांगता. हा केवळ अन्न खाण्याचा क्षण नाही, तर भगवानाचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करण्याचा पवित्र क्षण आहे. पारण करण्यापूर्वी काय करावे? द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्रे परिधान करा, भगवान श्री विष्णू किंवा श्री विठ्ठल यांची पूजा करा, तुळशी अर्पण करा, दिवा लावा आणि प्रार्थना करा. मनापासून असे म्हणा, हे श्री विष्णू, तुमच्या कृपेने माझा एकादशीचा उपवास पूर्ण झाला. या उपवासातील माझ्या सर्व चुका क्षमा करा. माझ्या कुटुंबाला समृद्धी, आरोग्य, सुख आणि भक्ती प्रदान करा. पारण कशाने करावे?
परंपरेनुसार अनेक जण प्रथम पाणी किंवा तुळशीयुक्त पाणी ग्रहण करतात, त्यानंतर फळे किंवा सात्विक आहार घेतात. काही भागात स्थानिक परंपरेनुसार इतर पद्धतीही प्रचलित आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति खाऊ नका. उपवासानंतर लगेच जड, तेलकट किंवा अति तिखट अन्न घेणे टाळा. साधा आणि पचायला हलका आहार घ्या. पारण करताना या चुका टाळा. पंचांगातील पारणाची वेळ न पाहता उपवास सोडणे. पूजा न करता थेट जेवायला बसणे. उपवास संपला म्हणून अति खाणे. देवाचे आभार न मानता उपवासाची सांगता करणे. राग, वाद किंवा कटू बोलणे. शेवटचा संदेश मित्रांनो, लक्षात ठेवा, एकादशीचे खरे फळ केवळ उपाशी राहण्यात नाही, तर श्रद्धा, संयम, दया, सत्य आणि हरिनामात आहे. मनापासून केलेली भक्ती जीवन पवित्र करते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की अशा भावनेने केलेला उपवास मनशांती, आध्यात्मिक समाधान आणि ईश्वराची अधिक जवळीक अनुभवण्यास मदत करतो. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कोणी उपवास करावा? वृद्ध, आजारी, गर्भवती आणि लहान मुलांसाठी महत्त्वाची माहिती. जय श्री विष्णू, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, एकादशीचा उपवास प्रत्येकाने सारखाच करावा का? याचे उत्तर आहे नाही. धर्मशास्त्रात श्रद्धेला महत्त्व आहे, पण त्याचबरोबर शरीराची काळजी घेणेही आवश्यक मानले गेले आहे. भगवंताला आपल्या भक्ताचा त्रास नको असतो, त्यामुळे उपवास आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसार करणे योग्य आहे. वृद्ध व्यक्तींनी काय करावे? जर वयामुळे अशक्तपणा असेल, औषधे सुरू असतील किंवा पूर्ण उपवास करणे कठीण वाटत असेल तर फळाहार किंवा हलका सात्विक आहार घेऊन हरिनाम, पूजा आणि प्रार्थना करता येते. भक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी, गर्भवती किंवा बाळाला दूध पाजणाऱ्या मातांनी दीर्घकाळ उपाशी राहणे आरोग्यासाठी योग्य असेलच असे नाही. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही उपवास करा. श्रद्धा टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, स्वतःच्या किंवा बाळाच्या आरोग्याशी तडजोड करणे नाही. मधुमेह किंवा इतर आजार असलेल्यांनी, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी औषधे आणि आहार याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपवास करावा. आवश्यक असल्यास फळाहार किंवा हलका सात्विक आहार घेऊन नामस्मरण करता येते. लहान मुलांना पूर्ण उपवास करण्याची सक्ती करू नये. त्यांना एकादशीचे महत्त्व, भगवान श्री विष्णूंची कथा, हरिनाम आणि चांगले संस्कार शिकवणे अधिक उपयुक्त ठरते. काम करणाऱ्या व्यक्तींनी, दिवसभर कष्टाचे काम करणारे किंवा प्रवास करणारे लोक आपल्या क्षमतेनुसार उपवास करू शकतात. अशक्तपणा जाणवत असेल तर योग्य वेळी हलका उपवासाचा आहार घ्या. भक्ती आणि संयम हेच उपवासाचे मुख्य तत्व आहे. सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश लक्षात ठेवा, भगवान श्री विष्णूंना तुमच्या ताटातील पदार्थापेक्षा तुमच्या मनातील भक्ती अधिक प्रिय आहे. जर शरीर साथ देत नसेल तरीही हरिनाम घ्या, प्रार्थना करा, चांगले विचार ठेवा, गरजूंना मदत करा, सत्य आणि प्रेमाने वागा. अशी भक्ती ही अत्यंत मोलाची मानली जाते. एकादशीला कोणते दान करावे? तुळशी पूजा, जप आणि विशेष सत्कर्म. जय जय रामकृष्ण हरी, जय श्री विठ्ठल. मित्रांनो, एकादशीचा दिवस केवळ उपवासाचा नाही तर पुण्य, सेवा, दया आणि भक्तीचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी केलेले दान, जप, तुळशी पूजा आणि सत्कर्म विशेष महत्त्वाचे मानले जातात. मात्र लक्षात ठेवा, दान हे दिखावा करण्यासाठी नव्हे तर निस्वार्थ भावनेने केलेले पाहिजे. तर तुळशी पूजेचे महत्त्व. एकादशीच्या दिवशी तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. सकाळी स्नान करून तुळशीसमोर दिवा लावा, स्वच्छ पाणी अर्पण करा आणि श्रद्धेने प्रदक्षिणा घाला. यानंतर भक्तिभावाने म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय जय रामकृष्ण हरी. तुळशी आणि भगवान श्री विष्णू यांचे नाते अत्यंत पवित्र मानले गेले आहे, त्यामुळे तुळशी पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. कोणते दान करावे? आपल्या आर्थिक क्षमतेनुसार दान करा. उदाहरणार्थ अन्नदान, फळदान, वस्त्रदान, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, गरजू व्यक्तींना मदत. दान करताना अहंकार नसावा. लहानसे दानही मोठ्या प्रेमाने केले तर त्याचे मूल्य अधिक असते. कोणता जप करावा? दिवसभर शक्य तितका वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय,
श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय राम कृष्ण हरी यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि ईश्वर भक्ती अधिक दृढ होते. कोणती सत्कर्मे करावीत? या दिवशी आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, ज्येष्ठांचा आदर करा, कोणाला क्षमा करा, शक्य असल्यास एखाद्या गरजूची मदत करा, प्राणी पक्ष्यांबद्दल दया बाळगा, घरात प्रेम आणि शांततेचे वातावरण ठेवा. शेवटचा विचार मित्रांनो, एकादशीचे खरे पुण्य केवळ उपवासाने मिळते असे नाही. उपवासासोबतच दया, सेवा, सत्य, संयम आणि हरिनाम यांची जोड असेल तर हा दिवस अधिक अर्थपूर्ण बनतो, अशी श्रद्धा अनेक भक्तांमध्ये आहे. एकादशीबद्दलचे गैरसमज आणि सत्य या चुकीच्या समजुतीपासून सावध राहा. जय श्री हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्री रामकृष्ण हरी.